टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn poem number 2.1, The Clothesline. Now here, clotheslines mean a string on which clothes are put to dry. इथे मुलांनो क्लोथ्सलाईनचा अर्थ असा आहे की आपल्या घरामध्ये आपण जेव्हा कपडे धुतलेले कपडे वाळत घालतो एखाद्या दोरीवर किंवा एखाद्या रशीवर, त्या वाळत धुतलेले कपडे जेव्हा आपण वाळत घालतो त्या दोरीवर, त्याला आपण क्लोथ्सलाईन असं म्हणतो. ओके, सो दिस पोएम इज रिटन बाय शार्लेट रूट कोल. शी इज अ पोएटेस. So we'll see what she is telling us in this poem. Hand in hand they dance in a row, hither thither and to and fro. Flip flap flop and away they go, fluttering creatures as white as snow. Like restive horses they caper and prance, like fairy tale witches they wildly dance. Rounded in front but hollow behind, they shiver and skip in the merry March wind. One I saw dancing excitedly, struggling so wildly till she was free. Then leaving pegs and clothesline behind her, she flew like a bird and no one can find her. I saw her gleam like a cell in the sun, flipping and flopping, flipping and flapping and flopping for fun. Nobody knows where she now can be, hid in a ditch or drowned in the sea. She was my handkerchief not long ago, but she will never come back to my pocket, I know. Now let's see stanza wise explanation of this poem. हँड इन हँड दे डान्स इन अ रो. आता इथे कवयित्री काय म्हणते, हँड इन हँड दे डान्स इन अ रो म्हणजे सुकत घातलेले हे वाळत घातलेले जे कपडे आहेत धुतल्यानंतर ते कसे दिसत आहेत तिला, ते तिला असे भासत आहेत की त्यांनी एकमेकांचा हात जो आहे तो पकडलेला आहे आणि ते एका ओळीमध्ये काय करतायत तर डान्स करतायत. जसं आपण कपडे वाळत घालतो, तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये आपण जेव्हा दोरीवर कपडे वाळत घालतो तेव्हा ते आपण एका सरळ रेषेमध्ये एका बाजूला एक असे आपण ते त्याला वाळत घालतो आणि म्हणून ती असं म्हणते की एका बाजूला एक ते कपडे वाळत घातल्यामुळे ती असं म्हणते की तिला असं भासते की त्यांचे हात जे आहेत ते एकमेकांचे हात त्यांनी पकडलेले आहेत आणि ते डान्स करतात. आता डान्स करणं म्हणजे काय, जेव्हा आपण कपडे वाळत घालतो या दोरीवरती तेव्हा हवा आल्यानंतर ते कपडे हलतात, बरोबर. म्हणून ती असं म्हणते की हे जे कपडे आहेत ते एकमेकांच्या बाजूला एका सरळ रेषेमध्ये वाळत घातलेले आहेत आणि जेव्हा हवा येते तेव्हा ते हलतात. त्यामुळे तिला असं वाटते की ते एकमेकांचा हातात हात घालून काय करतायत तर एका ओळीमध्ये ते नाचतायत. हितर अँड थितर अँड टू अँड फ्रो. हितर अँड थितर मीन्स हिअर अँड देअर. टू अँड फ्रो मीन्स अप अँड डाऊन. कसे नाचतायत तर ह्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला वर खाली असे ते हवेमुळे ते असे मूव्ह करतायत. फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो. नाउ फ्लिप फ्लॅप फ्लॉप इज अ साऊंड. इथे ती काय म्हणते की हवेमुळे हा जो कपड्यांचा एकमेकांवर कपडे जे आहेत ते आपटल्यामुळे किंवा काही असा जो साऊंड येतोय त्या हवेमुळे त्या कपड्यांचा, तो ती इथे सांगते. Quick movements these are of clothes because of the wind. Fluttering creature as white as snow. And afterwards what she is saying, तर हे कपडे जे हलणारे कपडे आहेत ते तिला कसे भासतायत तर ते एखाद्या फ्लटरिंग म्हणजे आकाशामध्ये जे पक्षी उडतात त्यांच्याप्रमाणे तिला हे कपडे भासतायत. ॲज व्हाईट ॲज स्नो. फ्लटरिंग क्रिएचर म्हणजे इथे पांढऱ्या रंगाच्या पक्ष्यांप्रमाणे तिला हे कपडे जे आहेत ते भासतायत. आता इथे तुम्हाला दिसतंय की पांढऱ्या रंगाचे पक्षी उडताना तुम्हाला दाखवलेले आहेत, ते इथे तिने त्या कपड्यांचं कंपॅरिझन जे आहे ते पांढऱ्या रंगाच्या पक्ष्यांबरोबर केलेलं आहे. नाउ सेकंड स्टँजा.
Like restive horses, they caper and prance. Like fairy tale witches, they wildly dance. आता पुढे कवयित्री असं म्हणते की रेस्टिव्ह हॉर्सेस म्हणजे घोडे, रेस्टिव्ह म्हणजे रेस्टलेस जे घोडे असतात, जे एका जागी थांबू शकत नाहीत असे जे असतात, दे कॅपर अँड प्रान्स. कॅपर म्हणजे स्किप, ते कसे डान्स करतात एका प्लेफुल मॅनरमध्ये, किंवा प्रान्स वॉक और मूव्ह, वॉक करतात, मूव्ह करतात, पुढे जातात. जसं तुम्ही घोड्यांना पाहिलं असेल, बऱ्याचदा तुम्ही इथे पाहिलं असेल लग्नांमध्ये वगैरे म्युझिक लावून घोड्याला नाचवतात, एक तो आनंद व्यक्त करण्यासाठी. तर तशाप्रमाणे असे जे ॲक्टिव्ह घोडे आहेत, रेस्टलेस घोडे आहेत, ते काय करतात तर त्यांचा प्लेफुल मॅनर दाखवण्यासाठी ते ज्याप्रमाणे बागडतात, तसंच इथे ती त्या कपड्यांना त्यांच्याबरोबर कम्पेअर करते की तेही तिला त्याप्रमाणे भासतात. लाईक फेरी टेल विचेस, दे वाईल्डली डान्स. फेरी टेल तुम्हाला माहिती आहे, फेरी टेल्समध्ये आपण नेहमी कोण पाहतो, विचेस. विचेस म्हणजे जे वाईट व्यक्ती असतात ते. हाऊ दे वाईल्डली डान्स, शी इज कम्पेअरिंग नाव दिस पीपल अलॉंग विथ दी क्लॉथ्स. म्हणजे फेरी टेलमध्ये नेहमी ज्या विचेस असतात, जे वाईट व्यक्ती असतात परीकथांमध्ये, ते कसे असतात, नेहमी ॲक्टिव्ह असतात, काही ना काही ते करत असतात ॲक्शन्स. तर त्यांच्याचप्रमाणे हे जे कपडे आहेत ते सुद्धा काय, हवेच्या झोक्यांमुळे त्यांच्यासुद्धा मुवमेंट्स ज्या आहेत त्या नेहमी सुरूच असतात. राउंडेड इन फ्रंट बट हॉलो बिहाइंड, दे शिवर अँड स्कीप इन द मेरी मार्च विंड. नाव what she is saying, the rounded in front but hollow behind, they shiver and skip in the merry March wind. Now here what she is saying, that these cloths, they are liking the March wind. म्हणजे हे जे क्लॉथ्स आहेत त्यांना हा जो मार्च महिन्यामधले ही जी हवा आहे, हे जे वारं आहे ते त्यांना आवडतंय, आणि त्या वाऱ्याबरोबर ते काय करतायत, शिवर करतायत. शिवर करणं म्हणजे बेसिकली आपण शिवर करण्याला मराठीत काय म्हणतो, थंडी वाजणे, आपल्याला कुडकुडतो आपण. तर शिवरचा अर्थ इथे टू शेक म्हणजे पुन्हा टू मूव्ह. तर ह्या मार्च महिन्यामध्ये जी हवा वाहते त्याच्याबरोबर हे कपडे जे आहेत ते काय करतायत, ते मूव्ह होत आहेत एका दिशेपासून दुसऱ्या दिशेकडे. जसं तुम्हाला ह्या चित्रात दिसतात ते सुकत घातलेले कपडे हलताना. वन आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली. आता पुढे ती सांग, वन आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली म्हणजे एका कपड्याला तिने खूप एक्साइटेडली, उत्स्फूर्तपणे डान्स करताना पाहिलं. स्ट्रगलिंग सो वाईल्डली टिल शी वॉज फ्री. आणि तो जो कपडा होता तो खूप स्ट्रगल करत होता स्वतःला त्या दोरीवरून काढण्यासाठी, स्वतःला फ्री करण्यासाठी. जसं आपण युजली काय करतो, आपण कपडे जेव्हा वाळत घालतो तेव्हा आपण त्यांना पेग म्हणजे काय तर चिमटा, ज्याला मराठीत आपण म्हणतो कपड्यांना लावलेला चिमटा, ह्याला इंग्लिशमध्ये पेग्स असं म्हणतात. तर कपडे स्थिर राहण्यासाठी आपण ते चिमटे लावतो. तर इथे म्हटलंय की कवयित्रीने एकदा एक कपडा पाहिला जो खूप एक्साइटेडली, उत्स्फूर्तपणे डान्स करत होता आणि स्वतःला सोडवण्यासाठी त्या दोरीवरून त्याची धडपड, हालचाल चालू होती. देन लिव्हिंग पेग्स अँड क्लोथ्सलाईन बिहाइंड हर, शी फ्लू लाईक अ बर्ड अँड नो वन कॅन फाइंड हर. आणि शेवटी तो जो कपडा होता तो तिथे टांगलेला, तो यशस्वी झाला. ती जो कपडा होता, ती जी व्यक्ती होती, म्हणजे इथे ती म्हणते ती, हर म्हणजे काय, इथे तिला एका स्त्रीची उपमा दिलेली आहे तिने, की तो जो तिथे वाळत घातलेला कपडा होता त्याने स्वतःला फ्री केलं खूप प्रयत्नांनंतर त्या रशीवरून, त्या दोरीवरून. आणि शी फ्लू लाईक अ बर्ड, आणि ती उडून गेली एखाद्या पक्षाप्रमाणे. अँड नो वन कॅन फाइंड हर, आणि पक्षी कसा एका डिस्टन्सला गेल्यानंतर आपल्याला तो दिसणं, आकाशामध्ये उंच जेव्हा तो उडतो तेव्हा एका लांबीवर गेल्यानंतर तो आपल्याला दिसणं बंद होतं, आपण त्याला बघू शकत नाही. तर त्याचप्रमाणे हा जो कपडा होता तो उंच उडून गेला आणि नंतर तो दिसेनासा झाला.
I saw her gleam like a cell in the sun. आणि मी तिचे ग्लिम जे आहेत ते त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये पाहिले. फ्लिपिंग अँड फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन. आणि तो जो कपडा आहे तो कसा उडत होता, स्वतःला आनंद घेण्यासाठी तो उडत गेला. Nobody knows where she now can be. Hid in a ditch or drown in the sea. आता कोणालाच माहिती नाही की तो कपडा जो आहे तो कुठे गेला. तो एखाद्या डिचमध्ये हरवला की एखाद्या समुद्रामध्ये तो गेला, वाहत गेला. She was my handkerchief not long ago, but she will never come back to my pocket. I know. आता शेवटी ती सांगते की हा जो कपडा होता तो कोण होता, तर हा कपडा म्हणजे तिचा रुमाल होता. शी वॉज माय हँकरचिफ. ती कोण होती व्यक्ती, तर ती या कवयित्रीची हँकरचिफ होती. आणि तिला माहिती आहे की आता ती जी हँकरचिफ आहे जी उडून गेलेली आहे ती तिला पुन्हा कधीच दिसणार नाही. तिच्या खिशामध्ये ती पुन्हा कधीच येणार नाही आणि तिला आता ती कधी दिसणारही नाही. तर अशा प्रकारे इथे कवयित्रीने तिला वाळत घातलेल्या कपड्यांबद्दल ज्या ज्या तिला गोष्टी वाटतात, वाळत घातलेल्या कपड्यांना बघताना, सुकताना तिला ज्या ज्या काही गोष्टी वाटतात त्यांच्याबद्दल त्या तिने इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. सुरुवात तिने केलेली आहे एका चांगल्या नोटवर की कसे ते डान्स करतायत, कसे ते मूव्ह करतायत वाळत घातलेले कपडे. आणि शेवटी मग ती थोडीशी नाराज होते कारण तिचा हा जो हँकरचिफ आहे तो उडून गेलेला आहे आणि तो तिला पुन्हा कधीही सापडणार नाही त्यामुळे. So here is the summary. I'll read it once so the poem will get clear to you. First stanza. The poetess Charlotte Drude Cole is talking about the clothes hanging on the clothesline. To her, they look as if they are holding hands, standing in a row and dancing merrily. She compares them to the white bird that fly in the sky. Second stanza. Here the poetess compares the cloth hanging on the clothesline to restless horses that are leaping and galloping with happiness. As the cloths flutter on the clothesline, they form a bowl-like shape that is round at the edges and hollow in the center. The poetess also feels that the cloths are shivering and skipping in the wind that is very happy during the month of March. Third stanza. Without specifically stating, the poetess says that once she saw someone dance excitedly. With a great struggle, she freed herself. Then, leaving the pegs and the clothesline, she flew like a bird so far that one was able to follow her, and now no one can find her. Fourth stanza. Continuing with the suspense, the poetess compares that someone to a shining cell. The poetess tells us that she was flipping, flapping and flopping away with the happiness. She flew away so fast that nobody knows where she went and where she could be. Thinking of the worst that could happen, the poetess wonders whether she is hiding in a ditch or may have drowned in the sea. Fifth stanza. It's only in the last two lines of the poem that the poetess reveals that she was talking about her handkerchief that flew away not very long ago. She is sure that it will not come back to her and it is lost forever. The poetess begins the poem with a happy note of clothes dancing on the clothesline, but she ends it with a sad note of her handkerchief flying away and never coming back. Hard words and meaning. Restive, restless. Caper, leap, skip or dance about in a lively, playful manner. Prance, walk or move with a high, springy steps. Wildly, here it means very hard, violently. Pegs, pins used to secure something in place
as for example clothes on a clothes line. So I hope children you have understood the poem. Thank you.